दरम्यान आज महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन केली, त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या बघूयात। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी, नराधमांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात, त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सापच काढून टाकलं पाहिजे। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक, महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पाप किती केलेत ते बघा, मग आरोप करा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती। आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, विरोधक समाजात अराजक तयार करतायत आणि महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। विरोधक समाजात अराजकता पसरवतायत असं ते म्हणाले। तोंडाला पट्ट्या लावून बसतात, माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात। पुण्यात भर पावसात शरद पवार गटानं निषेध आंदोलन केलं। स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन, पवारांकडून आंदोलकांना शपथ। मी स्त्रियांविरोधातील अत्याचार खपवून घेणार नाही, मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार नाही। पुण्यातील निषेध आंदोलनावेळी पवारांकडून शपथेचं वाचन करण्यात आलं। सरकार अतिशय असंवेदनशील आहे, आरोपींना वर्दीची भीती राहिलेली नाही। 2 महिन्यात सरकारनं कुणाला फाशी दिली असेल तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, सुप्रिया सुळे यांची निषेध आंदोलनामधून सरकारवर टीका। जोरदार पावसात ठाकरे गटाचं शिवसेना भवनासमोर आंदोलन। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरुण घालतंय, संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापुरातील अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारचा निषेध। नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखीन कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत, त्यांच्या पापावरती पांघरुण घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस नेत्यांचं आंदोलन। राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मूक निदर्शनं।